स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पहलगाम हल्ल्याच्या बदल्याची। पहलगाम हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं। सुलेमान शाह आणि यासिर या 2 दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्यात हात होता, तर जुनैद असं खात्मा करण्यात आलेल्या 3ऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे। भारतीय लष्कराने ऑपरेशनला ऑपरेशन महादेव असं नाव दिलं। खात्मा झालेले सर्व दहशतवादी पाकिस्तानचे। 22 एप्रिलला पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना प्राण गमवावे लागले होते, ज्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश होता। दरम्यान या कारवाईला भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव असं नाव का दिलं, आपण जाणून घेऊया। माझ्या मते ते भारतातच असावेत आणि आपण थोडेसे जरा जॉग्राफिकल कोऑर्डिनेट लक्षात घेतले तर पहलगाम आणि पहलगाम पासून ज्या ठिकाणी हे ऑपरेशन झालं आणि त्याच्यामुळेच याला नाव आपण त्या महादेव पीकच्या अनुषंगानं या ऑपरेशनला आपण नाव दिलेलं आहे ऑपरेशन महादेव। पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आणि तसंही उन्हाळ्यामध्ये जे आहे या प्रदेशाच्या उत्तरेला जे एक प्रकारे जे आहे आपल्या आर्म्ड फोर्सेसचं रिइन्फोर्समेंट हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे त्यांना जे आहे काश्मीर व्हॅलीमध्ये उत्तरेकडे त्या ठिकाणी जाता आलं नाही आणि एक प्रकारे जे आहे त्यांच्यासाठी मागच्या काही आठवड्यांमध्ये वाचण्यासाठी सेफ झोन हा महादेव पीकच्या आसपासचाच झोन त्या ठिकाणी होता। दाचीगामचं नॅशनल फॉरेस्ट रिझर्व्ह जे आहे तोच त्या ठिकाणी होता। म्हणून वरकरणी तरी असं दिसतंय की मागच्या काही आठवड्यांमध्ये याच जंगलांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ते दबा धरून बसलेले असणार आणि स्वतःला जे आहे सस्टेन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असणार। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची ऑपरेशन महादेववर त्यांनी समाधान व्यक्त केलं। मृतांच्या कुटुंबियांनी भारतीय सैन्याचे आभार मानले। मला माझ्या भारतीय सैन्यावरती गर्व आहे की त्यांनी आमच्या फॅमिलीवरती हल्ले करणारे हे जे कोणी पण आतंकवादी होते त्यांचा खात्मा केलेला आहे आणि निश्चितच सरकारचा पण धन्यवाद की त्यांनी या ऑपरेशनच्या पाठी गव्हर्नमेंट पण उभं होतं, तर दोघांचा पण धन्यवाद देईन। समाधान निश्चितच व्यक्त करतो आणि योगायोग असा होता की काल माझ्या बाबांचा वाढदिवस होता, त्यामुळे योगायोगच म्हणू शकतो आपण की वाढदिवसाच्याच म्हणजे जवळपास त्याच वेळेला यांचा खात्मा झालेला आहे, त्यामुळे निश्चितच आनंदी आहे दोन्हीसाठी मी। ऑपरेशन सिंदूर केलं होतं गव्हर्नमेंटनी, पण आम्हाला असं वाटत होतं की त्यांना जर खरी आपल्याला आत्म्याला शांती द्यायची असेल तर या तिघांनाही किंवा चौघांना जे कोणी अपराधी असतील त्यांना पकडलं जावं आणि त्यांचं सगळं त्यांचा जो काही योग्य ती शिक्षा त्यांना मिळावी आणि आज ती त्यांना शिक्षा मिळाली आहे, तर आम्हाला असं वाटतं की वडिलांच्या आत्म्याला आज खरोखरच शांती मिळेल। मला सांगायची इच्छा आहे की आमचा पूर्ण विश्वास होता भारतीय सैन्यावरती आणि पंतप्रधानांवरती की योग्य ती पावलं उचलली जातील आणि जे काही योग्य त्यांना शिक्षा द्यायला लवकरात लवकर करता येईल तर ते करतील आणि आज त्यांनी करून दाखवलं।